गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपली मॉर्निंग झाली आहे गरम पाण्याने आणि आपण 2 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण आहोत हुंदरमध्ये. सो आज आम्ही जाणार आहोत सियाचीन बेस कॅम्पला आणि मग तिथून पँगॉंग. सियाचीन बेस कॅम्पवरून पँगॉंग. आणि आजची आमची जर्नी असणार आहे मे बी समथिंग 400 किलोमीटरची. सो आम्ही आज लवकर निघालो. सकाळी 9 वाजलेत आणि हे दोघं पॅकिंग करतात पहिल्यांदा. 9 वाजता आतापर्यंत आम्ही फक्त ब्लँकेटमध्ये होतो. पहिल्यांदा ब्लँकेटच्या बाहेर निघून गिअरअप करतोय. सो चला, गिअरअप करून झालेलं आहे, गाड्या रेडी, सगळे रेडी. आता आम्ही निघतोय टुवर्ड सियाचीन बेस कॅम्प. आणि सियाचीन बेस कॅम्प इथून जेमतेम 130 किलोमीटर आहे. सो 2-2.5 तासाचा रस्ता आहे. रोड छान आहेत खलसरपर्यंत, त्याच्या पुढं ऑफ रोड पॅच आहे पूर्ण. सो चला निघतो आम्ही आता टुवर्ड सियाचीन. लेफ्ट इथूनही रस्ता असेल मे बी. बायकर्स पण निघाले आहेत भरपूर सारे. यूपी MH14 पुणे. सो काल जे आपण ॲक्टिव्हिटीज करायला गेलो होतो ते सँड ड्यून्स या साईडला आहेत. हा शॉर्टकट होता पण आम्ही शॉर्टकट घेतला नाही. लँडस्केप बघा गाईज, असं वाटतं समुद्र सुकला आणि आपण त्या समुद्रामध्ये गाडी चालवत आहोत. सो तुम्ही बघू शकताय डिस्किट मॉनेस्ट्री समोर. ती मॉनेस्ट्री आणि तो स्टॅच्यू. नुब्रा व्हॅलीचं मेन आकर्षण. सर्वात जास्त टुरिस्ट नुब्रा व्हॅलीमध्ये डिस्किट मॉनेस्ट्रीसाठी येतात अँड दॅन हुंदरकडे जातात. मेन आकर्षण आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आणि तिथं छोटे छोटे गोंपा मीन्स टेम्पल. गोंपा आहेत तिथं छोटे छोटे. आम्ही थांबलो आहोत फिलअपसाठी. आम्ही आहोत खलसरला आणि इथून जायचं आपल्याला सियाचीन बेस कॅम्प. हा रोड जातो सियाचीन बेस कॅम्प आणि मग इथूनच आपल्याला जायचं पँगॉंगला. सियाचीन इथून आहे 100 किलोमीटर आणि पँगॉंग इथून आहे 125. सो टोटल आपल्याला 125 आणि 100, 225 प्लस हे 100 म्हणजे 325 किलोमीटर कव्हर करायचं आहे. आणि यांना पेट्रोल देत नाही आहेत बॉटलमध्ये. भरपूर जोराचा वारा आहे. पाऊस नाही येते एक बरं आहे, पण वारा भरपूर जोराचा आहे आणि थंड हवा आहे. क्लायमेट बघू शकता, असं वाटतं कोणत्या तरी पिक्चरचा सीन आहे असं वाटतंय. मी आता खेळणार आहोत क्रिकेट. गोलू राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलू हो गया. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत सियाचीन वॉर मेमोरियलला. हे बघा, हा आहे सियाचीन वॉर मेमोरियल आणि हे आहेत इथले सुंदर व्ह्यूज.
हे समोरचे जे डोंगर दिसत आहेत हे सियाचीनचे डोंगर आहेत आणि हा आहे सियाचीन वॉर मेमोरियल. सो आता आपण सी लेवलपासून 12,000 फूट उंचावर आहोत आणि जगातला सगळ्यात हायेस्ट लेवलचा म्हणजे सर्वात उंचीवरचा बॅटलफील्ड म्हणून सियाचीनची ओळख आहे आणि आज आपण तिथं आहोत. सो आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही तुर्तुकला व्हिजिट दिली होती, पण तेव्हा आम्हाला सियाचीनला पण यायचं होतं, पण दिवस कमी असल्या कारणाने आम्हाला नाही येता आलं. सो यावेळेस आम्ही तुर्तुकला न जाता सियाचीनला आलेलो आहोत. 5 minutes later. आम्ही आता आलो बेस कॅम्पवर. इथं जवान चाललेत आपले जे सियाचीनवर पोस्टेड असतात, ते जवान चाललेत. सियाचीन वॉर मेमोरियल आहे तो इथं आहे आणि या साईडला आहे ओपी बाबाचं मंदिर. आपण अगोदर ओपी बाबा मंदिरला जाणार आहोत. सियाचीन वॉर मेमोरियल. चला. फायनली आपण पोचलेलो आहोत ओपी बाबा मंदिर, जे सियाचीनचं सर्वात एंड पॉईंट आहे. याच्या पुढं बायकर्स अलाउड नाही आहेत. बायकर्स काय, सो याच्या पुढं फक्त जे सैनिक आहेत त्यांनाच एंट्री आहे. बाकी नॉर्मल पीपल्स आर नॉट अलाउड बियॉन्ड दिस लाईन. सो हा आहे ओपी बाबा मंदिर. चला जाऊया आत. भरपूर थंडी आहे इथं. सध्याचं टेम्परेचर इथं 0 डिग्री आहे. 0 डिग्री टेम्परेचरमध्ये आलो आम्ही. ॲल्टिट्यूड तितका नाही आहे. सो इथं आहे ओपी बाबा मंदिर. सो हे आहेत ओपी बाबा. ॲक्च्युली ओपी बाबा एक सैनिक होते जे जसं आपण घाटालोक उतरताना हरभजन सिंग बाबा असं बघतो, तसंच इथं ओपी बाबा आहेत. ओमी बाबा टेम्पल नंतर आम्ही पोचलो सियाचीन वॉर मेमोरियल. तुम्ही मागे बघू शकता. चला समोरून जाऊया. आम्ही सियाचीन वॉर मेमोरियलचं जे अंतर होतं ते ना खूप अंडर एस्टिमेट केलं होतं. आम्हाला वाटलं होतं 2 घंट्यात आम्ही सियाचीन वॉर मेमोरियल, तिथून 2 तासात रिटर्न आणि मग पँगॉंगचा रस्ता, म्हणजे 4-5 तासाची जर्नी पकडली होती. पण इथं यायलाच 4 वाजले, 4 तास झालेत आम्हाला. आणि आता आम्ही पोचलो सियाचीनला. 5 तास लागले. सो जैन सर एकदम बढिया. आणि हे आहे सियाचीन वॉर मेमोरियल. वर आलेलो आहोत. आणि जसं ग्लेशियरमध्ये सोल्जर ट्रेक करतात, तशी इथं छोटे छोटे सोल्जर आहेत. तशी इथं सोल्जरांचे स्टॅच्यू आहेत बघा. आणि वर प्राईड ऑफ नेशन तिरंगा. चला इथं अमर जवान सो इथं जे जवान शहीद झालेत त्यांची नावं आणि लोकेशन आहे. जसं नॉर्थ ग्लेशियर, सेंटर ग्लेशियर आणि जे वॉर असतील त्या वॉरचं इयर आहे आणि जे
शहीद जवान आहेत त्यांची नावं आहेत. इथून व्ह्यू बघा आजूबाजूचा. आम्ही अगोदर 2 किलोमीटर अगोदर थांबलो होतो. सो जे मेन स्मारक आहे ते हे आहे आणि जे अगोदरचं आहे ते छोटं स्मारक आहे. सो चला आता स्मारक बघून झालेलं आहे आपलं. सो आता आपण निघूया. वॉर मेमोरियल बघून झालेलं आहे आणि वाजलेले आहेत 3. ॲक्च्युली 3 वाजता आम्हाला परत खलसारला पोचायचं होतं. खालसारच ना? खलसारला 3 वाजता पोचायचं होतं, पण 3 वाजता आम्ही इथंच आहोत आणि परतीचा प्रवास 4 तास लागतील खलसारला पोचायला. अजून 4 तास खलसारला पोचायला लागतील आणि तिथून पण 100 किलोमीटर पँगॉंग. किती? 100. 193 काहीतरी होतं ना? 116. सो आज आम्हाला ओव्हरनाईट गाडी चालवावी लागणार आहे. बघूया परतीचा प्रवास कसा होतो आमचा, पँगॉंगपर्यंतचा प्रवास. चला. सो आम्ही आर्मी कॅन्टीनमध्ये जेवायला आलो आहे आणि छोले भटुरे घेतले. आर्मी कॅन्टीनचे छोले भटुरे इतके टेस्टी आहेत ना, नेक्स्ट लेवल. मी गेले 6 दिवस छोले भटुरे ट्राय केले सगळ्याकडचे, पण ह्याची टेस्ट नेक्स्ट लेवल. टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल. आर्मी कॅन्टीन नुसता खाणं भेटणं म्हणजे तुला वाटलं बघ ना. आपण रेग्युलर हॉटेलमध्ये जातो ना तेव्हा फर्स्ट पे दॅन सर्व किंवा अगोदर बिल पे करावं लागतं. इथला सिस्टम वेगळा आहे. आपल्या मनात येईल तितकेच पैसे द्यायचे. Much later. परतीचा प्रवास करता करता आम्ही पोचलो आहोत पॅनामिकला आणि पॅनामिकला आम्ही आलो आहोत हॉट स्प्रिंग बघायला. आणि विक्रांतला आली आहे झोप आणि थकवा, हाताला क्रॅम्प गेली येतोय. डोल्यान चाल्या. कुत्रा पण खाली वागले. अगर ये शेर है तो गधा कितना बड़ा होगा उस दिन का. त्याला इज्जत इमानदारीचा विक्रम याच्यापेक्षा मोठं होतं, कवडं तरी मोठं त्याच्यापेक्षा. डबल ट्रिपल पण समज. विचार. ए ये मानेगा नाही, मानेगा नाही. तू केटीएम उडावर आहे. ए तो केटीएम लावर तू उठशील की दादा. असून दे केटीएम बीटीएम तुमची तुम्हाला चला चला चला. तर इथं हॉट स्प्रिंग्स आहेत. जसे गणेशपुरीला कुंड आहेत, सॉरी जसे अकलोलीला कुंड आहेत तसेच इथं पण कुंड आहेत. अगोदरच वैताग आलाय चढायला आणि इथं वर यावं लागतं. भद्रेश्वरीला जसे 7 कुंड आहेत तशी ते 1 2 3 4 कुंड. हे बघा. लाला कुछ अच्छा बोल. हीटर इधर कौन हीटर लगाएगा लाला. तो लग रहा है ऐसा. लाला डाउट होता. लाला क्या लग रहा था तेरे को. ये देखो झूठ नहीं लग रहा है भाई. सच नहीं लग रहा है कि झूठ नहीं लग रहा है. भरपूर गर्म पानी है. हाथ लाल झाला. चक्कर लगा मेरे को इधर हाथ लगाओ. हाथ लगा ये देख लाल हो गया हाथ. वो बोलेगा सो अरे इधर देख. आहे काहीतरी आहे इथं बघा. इथून ह्या कुंडात पाणी जाईल, मग खाली, मग अजून खाली. हो चला. सो इथं चेंजिंग रूम वगैरेची पण सुविधा आहे. तुम्ही जर येत असाल तर एंट्री फी 50 रुपये आणि आत तुम्ही चेंजिंग रूम आहे, शॉवर, हॉट शॉवर पण आहे आणि आत बाथटब पण आहेत. सो जर तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे असेल तुम्ही आत देखील बसू शकता आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही वर कुंडांमध्ये जाऊन बसू शकता. सो चला, आपल्याला जायचं होतं पँगॉंगला, पण वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत. सो आता आपल्याला पँगॉंग तर पॉसिबल नाही आहे, पण जितकं पँगॉंगच्या जवळ जाता येईल तितकं जाऊन आपण एक स्टे बघून हॉल्ट करूया. सो आम्ही आता पोहोचलो आहोत खलसारला आणि आजची जर्नी आम्ही इथंच थांबवतो.
ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पँगॉंगला, पण क्लायमेट इतका खराब झाला ना संध्याकाळी. आम्ही ॲक्च्युली 8-9 वाजेपर्यंत आज गाडी चालवणार होतो, पण क्लायमेटमुळं आम्हाला पुढं नाही जाता आलं. आज भरपूर दिवसानंतर आम्ही एका टेबलवर जेवायला बसलो आहे. कसं वाटतं विक्रांत एकत्र बसून? मज्जा आली. टेस्ट पण भारी आज. 2-3 दिवसांपेक्षा आज टेस्ट जरा चांगली लागली मला. बोलू आजची टेस्ट चांगली आहे. सो खाऊ दे ना आमचा. लाला भी आज व्हेज खाया. लाला कैसा लागा व्हेज खाना? आज ॲक्च्युली पनीरची टेस्ट आपल्याकडे कशी असते ना तशी लागली आम्हाला. सो चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.